भक्तांची आणि सुरक्षेच्या बद्दल आपण कसं पाहता? बाप्पा हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे आणि गणपती बाप्पाची पूजा तुम्ही जेवढी करा तेवढी कमी आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचं फळ मिळतं आपल्याला. म्हणून परत एकदा सांगतो, आणि आपण आज आहोत चेंबूरच्या राजाच्या दर्शनासाठी. तुम्ही बघाल किती महाकाय मूर्ती आहे. आणि माझे मित्र आज मदान साहेब आज कितीतरी वर्ष त्यांचं चेंबूरच्या राजाचं चालू नाम, नरेशभाई आहेत, अजय त्यागीजी आहेत, सचिन आहे आणि सगळे आमचे मित्रमंडळी इकडे आहेत. मी सगळ्या आज त्याचा असोसिएशनला सुद्धा मी आज शुभेच्छा देतो की त्यांनी इतक्या जबरदस्त पद्धतीने आज ही मूर्ती आणतात. आणि तुम्ही बघा लाखोच्या पद्धतीने दादांमध्ये आज गर्दी असते राजासाठी. आणि एवढी आज गर्दी लाईन तुम्ही बघाल तर माझं आरसीच्या पुढे लाईन गेलेली आहे. तर हीच त्यांची मान्यता देवाची आहे. तर काय मागितलं बाप्पाला? बाप्पाकडे काय सगळ्यांना आरामात सुखासमाधात ठेव आणि सगळ्यांचं भलं कर, हीच बाप्पाकडे प्रार्थना केलेली आहे. वहिनी काय सांगाल, आपणही आलेला आहात, काय मागितलं बाप्पाकडे? बाप्पाकडे सगळ्यांसाठी सुखसमृद्धी मागितली. सगळ्यांना सुखी ठेव, माझ्या घराला सुखी ठेव, निरोगी आयुष्य सगळ्यांसाठी, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. नक्कीच. तर इथले आयोजक आहेत, आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय. गणपती बाप्पा मोरया. चेंबूरच्या राजाचा विजय असो.